शिवा, तू केलेला चहा उत्तमच असणार, पण मला काय वाटतं माहितीये का, काळजी करू नका सीताई, हा नुसता चहा नाहीये, हा आहे रेड लेबल नॅचरल केअर आणि ह्याच्यात आहे तुळस, मुलेठी, अश्वगंधा, आलं आणि वेलचीसह। टेस्ट एकदम रिफ्रेशिंग। नुसतं रिफ्रेशिंग नाही आशू, तर अशा प्रकारे निसर्ग आपली काळजी सुद्धा घेतो। हो, आणि याने फक्त शरीराला ऊब मिळत नाही, तर मनाला असा दिलासा सुद्धा मिळतो। आणि ह्यातले घटक आहेत ना, ते रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात। भारीच आहे। झाला मौसम मस्ताना हवा, मला पावसात भिजताना हवा, मला उठता वाजताना हवा, जेव्हा भेटतो दोस्तांना हवा, मला याळ सांगात मग हवा, मला दूध नाही चालत पण हवा, आता दोस्त बांधला माझा नॅचरल केअर, गरम चाय की चुस्की सोबत करतो। गेले का सगळे? हो अगं, गेले सगळे। ओके, मग तू फ्री असशील तर माझ्यासोबत येतेस का प्लीज? हा चल ना, कुठे जायचंय? रॉकीच्या रूमवर आणि गॅरेजवर। तू ओके आहेस ना? हो, मी ओके आहे। ऐक ना, मला घरातून कोणी जाऊ देणार नाही एकटीला, आणि मला अजून कोणासोबत नाही, तुझ्यासोबतच जायचंय। तू प्लीज प्लीज बघ ना, काहीतरी कर ना, चल ना माझ्यासोबत। बरोबर आहे तुझं, पण मलाही कोण जाऊ देईल की नाही माहित नाही। शिवा, बघ ना अगं काहीतरी प्लीज। मला आता घरातून बाहेर पडायचं आणि मला सगळ्यात पहिले रॉकीच्या रूमवर आणि गॅरेजवरच जायचं आहे। प्लीज बघ काहीतरी, मला इथून घेऊन चल तू। हो हो, थांब, ठीक आहे, बघूया आपण काहीतरी, जाऊ आपण। पण अगं, माझी तर अजिबात हिंमत झाली नाही रॉकीच्या रूमवर जायची। माझी पण नाहीच होत आहे, पण मला ना सतत रॉकीचा चेहरा डोळ्यासमोर येतोय आणि रूम, आमचे सगळे मेमरीज, मला खूप असं वाटतंय की कदाचित त्याच्या रूमवर गेलो तर मला बरं वाटेल। आपण बरं बरं, ठीक आहे, जाऊया आपण। भाई, जाम बरं वाटतं यार तुला बघून। म्हणून तर मी आले, मलाही बरं वाटलं। बरं, काम कसं चालू आहे तुमचं? काम एक नंबर चाललंय आणि चंदन पण आता आमच्या पुढे गेलाय। आणि आम्ही सगळे पण ठीक होत आणि काम एक नंबर झालं, तू टेन्शन कसलंच घेऊ नको। हा, तू सांग, तू कशी आहेस? ते पोलीस स्टेशनचं मॅटर सॉर्ट झालं ना सगळं? झालं, सगळं नीट झालं। त्यांचा पोलिसांचा गैरसमज झाला होता, बाकी काय नाही। मग काय, या अप्परला अक्कल नाही, त्याच कुठं एक मिनिट, त्या अप्परला काही बोलायचं नाहीये, तो कळलं, त्याची काही चूक नाहीये। काय सांगते मी, नाही बोलायचं, त्याने खरंच काही केलेलं नाही। मला माहिती तुम्ही कसे आहात। नाही बोलणार काय अप्परला? बरं, ते सगळं जाऊ द्या। मी सरप्राईज आणलं तुमच्यासाठी। काय सरप्राईज आणलेत? काहीतरी खायला आणलेस ना? पटकन काढ। काय खायचं खायचं खायचं, थांब ना जरा। शिवा, तू सांग, काय सरप्राईज आहे? सांगते, आलेच। काय अगं, तू पण गाडी घेऊन आली की आमच्यासाठी? अरे संपत, तू इथे कशी? म्हणजे बरं झालं आलीस ते। कशी आहेस तू आता? काय, कशी आहेस? बरी आहे, तुम्ही कसे आहात? अरे आम्ही एक नंबर, पण खरंच बरं वाटलं तू इथे आलीस। हो ना यार, किती मिस करत होतो तुला, पण किती मजा करायचो यार आधी। हा यार, म्हणजे अचानक तुझं इकडे येणं पण थांबलं। मला वाटलं की तू आता येणार की नाही। असं कसं नाही येणार, आज तीच मला घेऊन आलीये चल चल म्हणून। हे भारी केलं संपदा तू। आता आपण मस्त खूप गप्पा मारूयात। नाही पण संपदा, तू आता ठीक आहेस ना? मी बरी आहे। स्टार्टिंगला थोडा त्रास झाला मला, पण शिवा वहिनीने मला परत उभं केलं। काही बोलतेय, उलट हिच्यामुळेच मला धीर आला। खूप स्ट्रॉंग आहे संपदा। हो, आणि संपदा तू अजिबात काहीच काळजी करू नको, आपण रॉकीला न्याय मिळवून द्यायचा म्हणजे द्यायचा। तो तर मिळेलच बॅटरी, माझा शिवा वहिनीवर पूर्ण विश्वास आहे। पण असं लक्षात ठेवा, रॉकीच्या आठवणी आपल्या सोबत ठेवायच्याच आता आपल्याला। त्यामुळे तुम्ही भरपूर अभ्यास करा।
शाळा मिस करायची नाही हा आता. रॉकी आपल्या सोबतच आहे. हा मला सांगा, त्याला आवडेल का असं तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर? चंदन दादा, तू हे डोळे पुस. तू रडलेला आवडेल का रॉकीला? बरं ऐका, आम्ही रॉकीच्या रूमवर जाऊन येतो. येतो. चलायचं? चला. नीट जा. येते तर. हो. चला आले. हो. चला चला. काय आज कुठल्या गाड्या बिड्या आहेत का की नाही? मला माहिती आहे संपदा, ही जागा, त्याच्या आठवणी, त्याचं तुझ्यावर असलेलं प्रेम, तुम्ही एकत्र पाहिलेली स्वप्न हे कधी जाणार नाही. कायम सोबत असेल, कधीच विसरता नाही आहे. तुला माहिती आहे, मला मध्येच असं वाटतं की तो असा दारात नाही येईल आणि अचानक आपल्याला बघेल, अरे शिवाय संपदा इथे काय करताय, येईल, आयटीचं एक पुस्तक काढेल आणि म्हणाला आज मी हे पुस्तक कंप्लीट करणार म्हणजे करणार. आयुष्यभराच्या मेमरीज आहेत त्याच्या माझ्याकडे. मी खूप लकी आहे. तो माझ्या लाईफमध्ये आला आणि सगळंच बदललं त्याने.